इफ यू वॉन्ट टू चेंज, बी द चेंज फर्स्ट. लोकांपर्यंत पाणी नाही, लोकांपर्यंत रस्ते नाही, रस्ते म्हणजे त्यांना साधी पाऊल वाट सुद्धा नाही जायला. आज आमच्याकडे एक्सरेची सोय नाही, तर तुम्ही याला चंद्रपूरला घेऊन जा. नमस्कार, मी धनेश अटावर ग्रेट भेटमध्ये आपले खूप खूप स्वागत करतो. मूल नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि त्यासाठीच आज आपल्या सोबत आहेत शिक्षण क्षेत्रात आपले अमूल्य योगदान दाखवणारे आणि विद्यार्थ्यांचा विकास घडवणारे आणि आता राजकारणामध्ये येऊन मूलच्या जनतेचा विकास घडवू इच्छिणारे चैतालीताई मद्रीवार. नमस्कार चैतालीताई. नमस्कार. चैतालीताई, आपण एक शिक्षिका आहात, तर आपल्याला राजकारणात का बरं प्रवेश करावासा वाटला? जर हा प्रश्न म्हणजे खूप योग्य विचारला तुम्ही. जसं बघा, म्हणजे महापुरुषांनी असं म्हटलं आहे की इफ यू वॉन्ट टू चेंज, बी द चेंज फर्स्ट. तर जेव्हा मी परिस्थिती बघितली तेव्हा मला जेव्हा जाणवलं की खरंच काहीतरी परिस्थिती बदलवण्याची, परिवर्तन करण्याची गरज आलेली आहे, तर ते मला हे कोट्स आठवलं आणि म्हटलं की सुरुवात मग आपल्यापासून करावी. आणि एक सामाजिक शास्त्राची शिक्षिका म्हणून मला नेहमीच हे वाटत होतं की आपण समाजाप्रती काही ना काही करावं. तसं मी समाजाची सेवा ही करतच होते, म्हणजे पण छोट्या छोट्या माझ्या स्तरावर. जसं एखादी म्हातारी व्यक्ती जरी रोडनी मला जाताना दिसली आणि मी माझ्या स्कूटीवर बसवून त्यांना तिथपर्यंत नेलं आहे, असे अनेक कार्य आहेत. पण त्याचा कधी आम्ही दिखावा केला नाही, कारण ते मला कधी या राजकारणाचं विचार आला नव्हता. पण जी ही संधी मला मिळाली, आमचे BSPचे कार्यकर्ते माझ्याकडे आले आणि त्यानंतर त्यांनी मला जेव्हा विचारणा केली तेव्हा मला असं वाटलं की अरे वा, ही एक सुवर्ण संधी माझ्याकडे आली आहे, ज्यातून मी माझी इच्छा आणि माझे समाज कार्य याला मी जास्त चांगली चालना देऊ शकते. त्यासाठी विचार केला आणि पार्टीचा विचार म्हटलं तर अगदीच महापुरुषांचा वारसा असलेली माझी BSP पार्टी आहे, त्याच्यासाठी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आणि ही सुवर्ण संधी मला गमवायची नव्हती आणि समाज कार्यातून, समाजकारणातून मला जेवढं विकास मी मूलसाठी करू शकते, कारण माझं जन्म इथलं आणि आता इथे सेटल झाल्यानंतर मरणही इथलंच म्हटलं तरीही चालेल, तर माझा मूल हा किती मी प्रगती करू शकते. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय की जर विकास हवा तर सत्ता ही तुमची हवी. याच म्हणजे जेव्हा मला हे आठवलं तेव्हा मी निश्चय केला की नाही, आता वेळ आलेली आहे, फक्त मागे राहून नाही तर आपल्याला आपली सत्ता आणायची आहे. आणि मी हा निर्णय घेतला. येत्या काही दिवसात निवडणूक आहेत, तर आपला प्रचार कसा सुरू आहे? प्रचार अगदीच जोरातच सुरू आहे. म्हणजे सध्या तरी जी परमिशन म्हणतो आपण ती नव्हतीच, आणि ते ऑनलाईन प्रसार माध्यमातून आम्ही सर्वांपर्यंत पोहोचत आहोत. आणि तसंच गृहभेटी मी स्वतः दिलेल्या आहेत. मी स्वतः ती गृहभेट सध्या तरी सुरूच आहे. आणि म्हणजे जो प्रगत पार्ट आहे आपल्या मूलचा, त्याकडे मी लक्ष न देता त्या तळागाळात पोहोचले जिथे अद्याप प्रगती पोहोचली नाही. जो आपण मूल इथून बघतोय तो मूल आणि मी जो मूल बघितला आहे तो अतिशय वेगळा आहे. लोकांपर्यंत पाणी नाही, लोकांपर्यंत रस्ते नाही, रस्ते म्हणजे त्यांना साधी पाऊल वाट सुद्धा नाही जायला. तर अशा परिस्थितीतून जी समस्या समोर आलेली आहे त्यातूनच आम्ही प्रचारही करतोय आणि विकासाचा विचारही करतोय. तर आपण नगराध्यक्ष पदाची जबाबदारी पार पडत असताना जनतेसाठी नेमके कोणते कार्य कराल? जनतेसाठी कार्य हे करायचेच, कारण म्हणजे ज्या समस्या मी स्वतः अनुभवलेल्या आहे, मी इथे स्वतः राहिलेली आहे, लहानपणापासूनच मूल मी बघितलं आहे. हे मात्र तेवढंच खरं की मूल प्रगत झालेलं आहे, पण प्रगती म्हणजे रस्ते बांधणं, नाल्या करणं एवढंच नव्हे, त्यांची सोय देखील करावी लागते आणि ती होत नाहीये मला असं वाटते. काही निधीतून आपण रस्ते वगैरे तर बांधले, पण त्या रस्त्यातून प्रगतीचा मार्ग कुठे निवडला? आता आपण तुम्ही येताना बघितलं असेल की रस्ते आहेत, मोठे मोठे रस्ते झाले आहेत, पण तिथे अनावश्यक झाडं वाढलेली आहेत.
त्याच्यामुळे रहदारी सुरळीत होऊ शकत नाही. हम्म, हम्म. त्यानंतर जेव्हा मी बघितलं, म्हणजे जे तळागाळात जाऊन मी बघितलंय की जे नाल्या आहेत, काहीच नाल्यांवर झाकणं ठेवली आणि काही नाल्यांवर झाकणं तर सोडा, अद्याप त्यांची सफाई सुद्धा झालेली नाही आणि लोक तिथे जवळच असतात. मग त्या म्हणजे अस्वच्छ नाल्यांचा असर त्यांच्या आरोग्यावर देखील होतो. तर मला हे सर्व कार्य आणि ज्या समस्या मला लोकांनी सांगितलेल्या आहे त्याचा मी सर्वात आधी विचार करेन. पुष्कळ लोकांनी मला सांगितलं की ताई, आम्हाला प्यायला पाणी सुद्धा नाही. आम्हाला पाणी आणायसाठी रेल्वे स्टेशन पर्यंत जावं लागतं. रेल्वेचे लोक, तिथले इवन झाडू मारणारे लोक सुद्धा आम्हाला हाकलून लावतात. तर ह्या सर्व ज्या समस्या आहेत ते त्यांना मला सामोरं जायचं आहे. आणि राहिलं त्यानंतर ह्या समस्या तर मी करणारच, पण त्यानंतर राहिला प्रश्न, एक शिक्षिका म्हणून मला खूप वाईट वाटतं की आपल्या मुलांना 10वी नंतर इथे शिक्षण घ्यावंसं वाटत नाही. पुरेशा फॅसिलिटीज जेवढ्या पाहिजेत ते नाहीत आणि भरपूर मुलांना स्पर्धा परीक्षेचे क्लासेस लावता येत नाही, कारण त्यांची परिस्थिती नसते. कारण स्पर्धा परीक्षेचे क्लासेस करायसाठी आपल्याला बाहेरगावी जावं लागतं. तर ते बाहेरगावी न जाता ती उपलब्धी मी त्यांना इथे करून देऊ इच्छिते. त्यानंतर राहिलेला प्रश्न आरोग्याचा, तर मी सर्वांना सांगू इच्छिते की मी स्वतः अनुभवलं आहे. मी स्वतः त्या म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आम्ही सुद्धा जातो, कारण आम्ही पण सामान्य माणसं. तर जेव्हा मी माझ्या मुलाला घेऊन गेले होते, तिथं एक स्त्री आली होती. तिचा मुलगा नालीवर खेळता खेळता पडला होता आणि त्याचा हात अक्षरशः खूप सुजला होता. तो मुलगाही रडत होता आणि म्हणजे त्या मॅडमनी सांगितलं की ताई, आज आमच्याकडे एक्सरेची सोय नाही, तर तुम्ही याला चंद्रपूरला घेऊन जा. अक्षरशः त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं. मग मी तिला समजावलं की ताई, काही होणार नाही, तुम्ही आज विक्स लावा, मलमपट्टी करा आणि याचा म्हणजे याच्यानी काही असर होणार नाही, उद्या तुम्ही जा, आजसाठी रडू नका. तर म्हणजे ही जी सोय आहे, जी 24 तास आपल्यासाठी पाहिजे, ती 24 तास उपलब्ध नाही. दवाखाना आहे, बेड्स आहेत, डॉक्टर्स आहेत, पण उपलब्धता नाही. तर या सर्वांवर पण मी विचार करणार आहे. तर चैताली ताई, आपण एक महिला आहात, तर येत्या 5 वर्षात आपण महिलांसाठी नेमकं काय करणार? अगदीच, महिला ह्या खूप महत्वाचा घटक आहे आपल्या समाजाचा. कारण महिला शिक्षित झाला तर ते त्यांचं शिक्षण फक्त त्यांच्यापुरता न राहता ते संपूर्ण घराला शिक्षित करतात. आणि सावित्री आईचा वारसा जर मला लागला आहे, मी पण एक शिक्षिका आहे, तर महिलांना सर्वप्रथम शिक्षा देण्याचं कार्य मला पूर्ण करायचं आहे. कारण अशा अशिक्षित भरपूर महिला आपल्या मूलमध्ये आहेत ज्यांना साधं वाचता लिहिता येत नाही. आणि त्यांच्यासाठी मी प्रौढ शिक्षण ही माझ्या लेवलवर मी सुरू करायचा विचार करत आहे. आणि त्यानुसारच आपल्याकडे भरपूर मंदिर आहेत आणि म्हणजे मंदिरांना आवार आहे. तर आपल्याला रूमचीही गरज पडणार नाही. त्या मंदिरातच आपल्याला कार्यानुभव चे मी क्लासेस सुरू करायचा विचार करते आहे, ज्यातून त्यांना शिकायला मिळेल आणि त्यातूनच त्यांचे आपण प्रदर्शनी लावू शकतो आणि त्यातून घरी राहून सुद्धा ते आपला रोजगार कमवू शकतात. आणि त्यानंतर जर म्हटलं तर आणि भरपूर असे रोजगार आहेत जे महिलांसाठी आम्ही आणूच. याचा प्रयत्न, महिलांचं सक्षमीकरण हे सर्वात म्हणजे अव्वल दर्जाचं कार्य आमचं असणार आहे. तर आता मूलच्या युवकांसाठी तुम्ही रोजगारासंबंधी काय उपाययोजना कराल? येस, युवकांवर तर आपल्या देशाचं कार्यभार आहे. त्यांच्या खांद्यावर आपल्या देशाची प्रगतीचं ते एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपण म्हणू शकतो. तर त्यांचं रोजगार हा एक मोठा प्रश्न आहे. तर मी असा विचार करते दादा की जसं औद्योगिक क्रांती आपल्या मूलमध्ये बऱ्यापैकी झालेली आहे, तर त्यासाठी आपण युवकांना तिथे प्राधान्य देऊया. म्हणजे जेव्हा आपण त्यांची निवड करू तर मूलचे म्हणजे माझं गाव तिथेच मला कार्य, अशा या नीतीवर आपण त्यांना कार्यभार देऊया किंवा त्यांचं रोजगार करूया. आणि तसंच म्हणजे मला असं वाटते की जसं तुम्ही लोक ऑनलाईन थ्रू आपण खूप सारी अर्निंग सोर्सेस आपल्याला
मिळत असते. तर त्यांची ही प्रशिक्षण कार्य हे सुरू करावं अशी माझी इच्छा आहे, जेणेकरून मूलचे जे युवक आहेत ते या कार्याला लागून सुद्धा आपला रोजगार कमवू शकतात. आणि त्यानंतर भरपूर असे अशिक्षित लोक आहेत किंवा ज्या लोकांना ऑनलाईन, आता सर्व आपल्याला डिजिटल वर्ल्ड आलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. तर हे डिजिटल कार्य त्यांना समजत नसते. तर कधी कधी ते पोहोचत नाहीत, कार्यालयात पोहोचत नाहीत किंवा बाहेरून त्यांना ते सेवा उपलब्ध होत नाही आणि किंवा त्यांना जास्त पैसा मोजावा लागतो. तर अशा लोकांसाठी मी स्वतःच्या स्तरावर प्रत्येक वार्डात एक म्हणजे मदत केंद्र सुरू करणार आणि त्या मदत केंद्रामध्ये आपले मूलचे शिक्षित युवा तिथे राहतील, त्यांना आम्ही रोजगार देऊ आणि ते कार्य समाजाचे करतील. अशा पद्धतीने माझे विचार आहेत सर, की लोकांना म्हणजे आपल्या युवकांना आपण रोजगाराची संधी देऊया. तर आपल्या मते मूलची प्रमुख समस्या काय आहे आणि त्यासाठी आपण काय उपाययोजना कराल? समस्या तशा भरपूरच आहेत, पण जर प्रमुख समस्या म्हटलं तर मला शिक्षण हेच वाटतं. कारण शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि शिक्षणासाठी मुलांना बाहेर जावं लागतंय आणि असे अनेक मुलं आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत. आपण जर मूलच्या प्रगत लोकांचा विचार केला तर सोयी ते उपलब्ध करत आहेत आपल्या लेवलवर, पण आपल्या गरिबांचं काय? कारण कधी कधी असं वाटते की ती शिक्षणाची सोय आमच्यासाठी सुद्धा उपलब्ध झाली नाही ना. तर त्यासाठी जसं आम्ही इकडे गेलो होतो सर, गृहभेटी देताना जी वस्ती आहे आपली आदिवासी लोकांची किंवा गोंड असं जे म्हणतात, त्या जमातीची जी वस्ती आहे, मी तिथपर्यंत पोहोचलोय. तर त्यांच्या मुलांची अवस्था जेव्हा पाहिली तर एक शिक्षिका म्हणून मला अतिशय वाईट वाटलं, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. तर अशा लोकांना सुद्धा शिक्षित करणं हे आपलं कार्य आहे. आपण पाहिलं की मूल नगर परिषदेची किती मोठी बिल्डिंग झालेली आहे आणि ती कशासाठी? फक्त ताला लावण्यासाठी नव्हे, तर सर्वप्रथम त्याचा ताला खोलून त्यात शिक्षण सुरू व्हावं ही सर्वात महत्वाची बाब तरी मला वाटते. आणि त्यानंतर शिक्षणानंतर समस्या आहे ती आरोग्याची. आणि आरोग्याचा विकास आपण स्वच्छतेतून करू शकतो. स्वच्छता ही पहिली पायरी आहे आरोग्य जपायची. तर लोकांना ट्रेनिंग देऊ आपण, किंवा ते स्वच्छ कसं करू शकतात. आणि आपण म्हणजे मी जर गादीवर आली किंवा मी सत्तेवर आली तर नक्कीच स्वच्छता हा विषयच ठेवणार नाही. अतिशय मूल योग्य स्वच्छ आणि स्वच्छच असणार आहे. तर येत्या 5 वर्षात आपले मूलसाठी काय स्वप्न आहेत? स्वप्न हेच आहेत की आपल्या मूलचा व्यक्ती त्याला कुठल्याही करण्यासाठी, जर ती गोष्ट आरोग्याची झाली, ती गोष्ट शिक्षणाची झाली, ती गोष्ट रोजगाराची झाली, त्यांना कुठेही बाहेर जावं लागलं नाही पाहिजे. ते सर्व त्यांना मूलमध्येच उपलब्ध झालेलं पाहिजे. आणि मी पुरेपूर प्रयत्न करीन, काही माझ्या स्तरावर करीन, काही शासन स्तरावर करीन, पण या सर्व समस्यांचा मुळात नायनाट करायची इच्छा आणि माझे हे स्वप्न, माझं मूल हे अगदी स्वप्नातलं असावं. लोकांना इथे येऊन माझं मूल हा लोक गर्वाने बोलले पाहिजे, असंच मी बोलेन. अशीच हे माझं स्वप्न आहे. तर चैतालीताई, आपल्यासाठी एक शेवटचा प्रश्न. तुम्ही येणाऱ्या निवडणुकीसाठी मूलच्या जनतेला काय संदेश देऊ इच्छिता? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. सध्या मतदान जागृती खूप महत्वाची आहे. आपण उमेदवार आहोत हे अतिशय महत्वाचं, पण त्याही आधी लोक आपले प्रलोभनाला बळी पडतात. तर ते प्रलोभनाला बळी न पडता यावेळेसचे मतदान अगदी एकमताने विचार करून उमेदवार किती योग्य आहे याचा विचार करून ते मतदान करावं. तर जसं आपल्याला माहिती आहे की आपली मूलची जनता जे दृश्य आपण बघतोय हे अतिशय प्रलोभनाला बळी पडत आहेत. तर यावेळची निवडणूक ते प्रलोभनाला बळी न पडता अतियोग्य उमेदवार
निवडून मतदान करून त्यांनाच आपला राजा बनवायचा आहे, जो आपल्यातला आहे. कारण जो माणूस त्यांच्यातला असेल किंवा जे अनुभव केलेले असतील, ती जी समस्या आहे ती स्वतः अनुभवले असतील, तेच त्यांचे कार्य करू शकतात. हे त्यांना जाणून घेऊन यावेळेचं मतदान त्यांनी करावं, एवढीच मी त्यांना विनंती करते. चैताली ताई, आपण वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि येणाऱ्या निवडणुकीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपले खूप खूप आभार सर. तर मित्रांनो, ही होती नगर परिषद मूल निवडणुकीची एक खास मुलाखत. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट नक्की करा. तोपर्यंत नमस्कार.